तुझं तुझ्या केसांवर खूप जास्त प्रेम आहे, म्हणजे विचारायलाच नको. आणि या सिनेमासाठी तुला पूर्ण टकलं करावं लागलं. जेव्हा समीर विद्वांस तुझ्याकडे आले होते की असा असा तुझा लुक असेल, तेव्हा त्यांना तुला कन्व्हिन्स करावं लागलं का तू लगेच रेडी झालास की ओके? बिलकुलच नाही कन्व्हिन्स करावं लागलं, कारण मला समीरने सांगितलं की एक अशी भूमिका आहे, असा चित्रपट आहे, करशील का? फक्त एकच हुक आहे त्याच्यामध्ये की तुला टक्कल करावं लागेल. म्हटलं ओके. कारण 2 कारणं आहे त्याला. मी जेव्हा नाटक करत होतो तेव्हा कॉलेजमध्ये असताना, तेव्हा आम्ही एक नाटक केलं होतं पगला घोडा, बादल सरकारांचं. आणि कॉलेजमध्ये असताना तेव्हा आमच्या सरांनी, म्हणजे रवींद्र लाखे जे सर आहेत, नीतिचार कल्याण आमची संस्था, तेव्हा त्यांनी मला टक्कल करायला लावलं होतं त्या रोलसाठी. तर खरं तर तेव्हाच माझं हे सगळं काय म्हणतात ना आपण, इनिबिशन्स वगैरे सगळे त्यांनी खोडून काढले होते. तर मला त्याबद्दलचं फार काही, माझं केसांवर प्रेम आहे पण माझ्या कामापेक्षा जास्त नाही आहे, तर माझं कामावर जास्त प्रेम आहे. तर मला तेव्हाच त्याची सवय झाली होती की कॉलेजमध्ये असताना तर आपण खूप उलट नवीन असतं एकदम, तिथे आपण स्टाईल मारत असतो किंवा अशा वेळेस मी फक्त, आणि आमचे नाटकाचे तेव्हा 2च शोज झाले होते, तर त्या 2 शोसाठी मला टक्कल करावं लागलं होतं तेव्हा. तर त्या मानाने तर हे खूपच चांगलं एक्सपोजर देणारं काम होतं. ओके. आणि पण यानंतर आणखीन एक मला जी गोष्ट कळली की म्हणजे ज्या दिवशी तुझं जेव्हा ते टकलं झालं होतं त्यानंतर म्हणजे तू म्हणे कुठे गायब झाला होता आणि डायरेक्ट संध्याकाळी, म्हणजे कारण माझं प्रेम आहे माझ्या केसांवर, तर म्हणजे असं नाहीये की हा चला या कधी घ्या कैची आणि कापून टाका माझे केस, असं नाहीये ते. आणि मग जेव्हा ते पगडी बांधली तेव्हा तू म्हणालास की अरे पगडी आहे तर मग माझे केस का कापले? हा, म्हणजे झालं असं की ज्या दिवशी माझे केस कापणार होते त्याच दिवशी माझे संध्याकाळी सीन होता, पण मी मुद्दाम सकाळी गेलो सेटवर माझं तिथे ती सगळी प्रोसिजर झाली, माझे केस कापले गेले आणि मग मी तडक तिथून रूमवर गेलो. मी कोणाशीच बोललो नाही त्याच्यानंतर. मग मी व्यवस्थित थोडा नॉर्मलला आलो आणि मग मी संध्याकाळी परत सेटवर आलो. आणि सेटवर आलो त्याच्यानंतर माझे 2 दिवस सलग ती पगडी बांधूनच, फेटा बांधूनच माझे सीन झाले. त्याच्यामुळे तोपर्यंत मला असं खूपच त्याचं हे होत होतं की अरे यार माझं एवढं टक्कल केलं तुम्ही, प्लीज त्याचा काहीतरी वापर करा सीन.